तिची पहिली प्रेग्नन्सी मुलं प्रेग्नन्सी होती. त्याला आपण द्राक्षगर्भ म्हणतो. तिचं क्युरेटिंग करून टाकलं. मग एक साधारण वर्षभराने सेकंड प्रेग्नन्सी राहिली. छान गोंडस मुलगा आहे. तो आता 3 वर्षाचा झालाय. पण तो 1 वर्षाचा झाल्यावर परत एकदा मुलावर प्रेग्नन्सी राहिली होती. मात्र ह्या मुला प्रेग्नन्सीचा कोरिओकार्सिनोमा झाला म्हणजे कॅन्सर झाला. जेव्हा कॅन्सर होतो, तेव्हा आपल्याला किमोथेरपी वगैरे करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर तो किती ठिकाणी पसरलाय, हे पण बघणं गरजेचं असतं. कोरिओकार्सिनोमा हा कंप्लीट क्युअर होऊ शकतो, पण त्याचं फॉलोअप गरजेचं असतं. हिला 4 सायकल किमोथेरपी झाली, 1 वर्षभर फॉलोअप झाला. वर्षभरात बीटा-ची लेव्हल डिटेक्ट झाली नाही. सीटी स्कॅन, चेस्ट एक्स-रेवर सुद्धा काही डिटेक्ट झालं नाही. मग तिने परत एकदा प्रेग्नन्सी प्लॅन केली. ती आज डिलिव्हरी आहे. ही डिलिव्हरी आपण नॉर्मल डिलिव्हरी करणार आहोत. पण डिलिव्हरी झाली तरी आपल्याला दुर्लक्ष करायचं नाहीये. डिलिव्हरी झाल्यानंतर 8 आठवड्यांनी आपल्याला तिचं बीटा-ची करायचं आहे आणि वर्षभर दर महिन्यानी हे बीटा-ची आपल्याला करत जायचं आहे. त्याचबरोबर डॉक्टर जेव्हा सांगतील तेव्हा एक्स-रे चेस्ट, सीटी स्कॅन सुद्धा करायचं आहे आपल्याला. जर तिला श्वास घ्यायला त्रास होत असेल, पोटात दुखत असेल, अवाजवी ब्लीडिंग होत असेल किंवा थकवा वगैरे सारखी लक्षणं असतील, तर ही इग्नोर करायची नाहीत. कधी-कधी कोरिओकार्सिनोमा पसरतो आणि अशा टाईपचे सिम्प्टम्स येऊ शकतात. पण हा नक्की कंप्लीटली क्युरेबल आहे, पण फॉलोअप गरजेचं आहे.